आजची रेसिपी आहे आपली छोले मसाला. हे बघा रात्रभर भिजवलेले आहेत. त्याच्यामध्ये आता मी दालचिनीचा छोटा तुकडा घेतला, एक तेजपान टाकला, एक लवंग टाकले. ते टाकतानाचा मिस झाला माझा म्हणून सांगते परत. आणि एक मोठी वेलची. आता याच्या मला 5-6 शिट्ट्या काढून घेईल आता मी आणि एकदम सॉफ्ट शिजवून घेते. आता हे कुकरमध्ये आपण ठेवून घेऊ. खूप छान मऊ शिजवून घ्यायचे आपल्याला एकदम ते आता. आणि त्या 5 शिट्ट्या काढून घेतात आम्ही. कोणी शिजवताना सोडा पण टाकतात, पण मी नाही टाकणार आहे. माझ्या कुकरमध्ये छान गळतात. तर आपण मसाला करून घेऊ आता. आपले छोले लावलेत आपण, ते शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. हे बघा मी हे 2 कांदे कापून घेतले, एक मोठा टोमॅटो होता, थोडंसं आलं आहे, आलं लसूण आणि अर्धीच मिरची घेतली मी. आमच्याकडे जास्त तिखट नाही खात. आता हे सगळं आपण वाटून घेऊया. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं वाटून घेते मी आधी. हे बघा आपला कुकर गार होतोय ना, 5-6 शिट्ट्या झाल्या, तोपर्यंत आपण फोडणी देऊन घ्या. आता कढईमध्ये तेल टाकून घेतले मी. त्याच्यात आपण जिरे टाकून घेऊ. तोपर्यंत जे वाटण केलं आहे ना, ते वाटण आपण बघा छान आता परतून घेऊ. टोमॅटो प्युरी तुम्ही नंतर वाटली तरी चालते, पण मी एकत्रच करत असते. जिरे झाले आपले. वाटण जेवढं छान परताल ना तुम्ही मसाला, तेवढी भाजी छान होते. आपलं वाटण परतेपर्यंत कुकर पण गार होतोय. छान परतून घ्यायचं आपण. खूप परतून घ्यायचं. याच्यातला ओलेपणा पूर्ण कमी होऊन जायचा. आता त्यात पाणी पण जास्त टाकायचं नाही आपण. आता जेवढं हे आपलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी होतं ना, तेवढंच टाकायचं. ते पण जास्त नाही टाकायचं, मग कांदा ते शिजायला जास्त वेळ लागेल. ते छान आपण शिजवून घेऊया. जरा सुका व्हायला पाहिजे मसाला, म्हणजे टेस्ट छान येते. तोपर्यंत आपले छोले झाले का ते बघू. आता आपण गरम आहे अजून कुकर, थोड्याने काढूया. ते बघा आता आपले छोले पण झाले. याच्यात टाकलेले जे खडे मसाले होते ना, तेजपान, दालचिनी आणि लवंग, मोठी लवंग, मसाला वेलची, हे काढून घेऊया आपण. लवंग आहे ती पण काढून घेईल मी. बघा आपले छोले किती छान शिजले बघा, सोडा न टाकताही. हे बघा किती छान शिजले, एकदम सॉफ्ट झाले. असेच छोले पाहिजे आपल्याला. आता इकडे आपला मसाला पण होतोय. छान कोरडा होत आला आता मसाला. त्यातलं पाणी पूर्ण जाऊ द्यायचं आपण. त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ. म्हणजे सगळा कच्चापणा निघून जातो त्याच्यातला. आलं लसूण टोमॅटो कांद्याचा हिरवी मिरचीचा. त्याच्यात आपण मसाला टाकून घेऊया. हळद टाकून घेते. हळद टाकली आणि काश्मीरी तिखट टाकून घेते मी. थोडं तिखट टाकते. आणि याच्यात आपल्याला हे बघा मीठ घेतलं आहे, आमचूर पावडर घेतले, काळं मीठ, हे वरून टाकूया आता. हे छान टाकून घेऊया. आपले जे छोले आहेत ना, ते छोले टाकून घेऊ आता. थोडा वेळ एक वाफ घेऊ आपल्याला. त्याला एक वाफ आणून घेऊया आता. आता मी यातलेच थोडेसेच 1-2 चमचेभर छोले घेतले. हे वाटून घेऊया, म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम घट्ट होते. ते वाटे तोपर्यंत बघा आता आपले छोले किती छान दिसते. आता याच्यामध्ये आपण आमचूर पावडर, थोडं काळं मीठ आणि मीठ टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये छोले मसाला टाकून घेऊ आपण. त्यात थोडंसंच पाणी टाकायचं आता आपल्याला, थोडं एकदम थोडं. तोपर्यंत आपण छोले वाटून घेऊ. ते पण या ग्रेव्हीमध्ये भाजीमध्ये टाकून देऊ. वाटून घेते मी ते. हे बघा जे आपण छोले वाटून घेतले ना, ते टाकून घेऊ. छान थिकनेस येतो मग भाजीला. बघा
किती छान होत आहेत आपली भाजी. तुम्हाला जसं भाताबरोबर खायचं, पोळीबरोबर खायचं तसं रस्सा करायचा तुम्ही. आमच्याकडे भाताबरोबर जास्त आवडतो, त्यामुळे थोडा ग्रेव्ही जास्त करणार आहे. आता आपल्याला याच्यावर फोडणी द्यायची आहे. बघा किती छान लालबुंद दिसते आपली भाजी. त्याच्यावर फोडणी देऊन देऊया आपण. त्याच्यात थोडा धने पावडर राहिली त्याची टाकून देते, थोडा गरम मसाला टाकून देते. तोपर्यंत आपण एका वेळेला फोडणी तयार करून घेऊ. त्याला थोडंसं इकडे आणून देऊ आपण. इकडे फोडणीचं तेल गरम केलं आहे. तेल गरम झालं आहे, त्याच्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. हिंग टाकायचा, हिरव्या मिरचीचे लच्छे टाकून घ्यायचे आणि आल्याचं पण टाकून घ्यायचं. तर तोपर्यंत आपण इकडे भाजीमध्ये थोडी कसुरी मेथी घेतली आहे बघा, ही चिकवून टाकून द्यायची. या फोडणीमध्ये ना 1 चमचा बी काश्मीरी तिखट टाकलं आहे. छान एकत्र करून घ्यायचं. फोडणीमध्ये 1 चमचा काश्मीरी तिखट पण टाकला, हे टाकून घ्यायचं. टाकायचं लगेच झाकायचं, म्हणजे तो स्मेल आहे ना त्या भाजीतच दाबून जातो. तर जेव्हा आपल्याला जेवायचं असेल तेव्हाच ते झाकण काढायचं, आपण कोथिंबीर टाकून सर्व करायचं. आता जरा बघा किती छान झाली आपली भाजी.